प्रकल्पग्रस्त पुनर्वसन घोटाळ्यात योजनेमधल्या घोटाळ्यामध्ये पवार कुटुंबियांचा सहभाग, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, पवारांचे निकटवर्तीय शहीद बलवा आणि चोरडिया लाभार्थी असल्याचा दावा. सोमय्यांनी आतापर्यंत अनेक आरोप केले, मात्र आरोपांचं पुढे काय झालं हे जग जाहीर आहे. जयंत पाटलांचा किरीट सोमय्यांवरती टोला. आगामी निवडणुका लक्षात घेऊन पवारांवरती आरोप, पवारांना संपवण्याचा दिल्ली ते गल्ली विचार. किरीट सोमय्यांच्या आरोपांवरती जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. शिर्डीमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या शिबिराला रोहित पवार यांची दांडी. 2 दिवस रोहित पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती. बीड तालुक्यामधील साक्षाळ पिंपरी येथे मनोज जरांगे यांचं जल्लोषामध्ये स्वागत. फुलांनी सजवलेल्या गाडीमधून जरांगेंची मिरवणूक. अखंड हरिनाम सप्ताहाला जरांगेंची उपस्थिती. महायुतीची 5 जानेवारीला महत्वाची बैठक. बैठकीला महायुतीमधील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती बैठक. लोकसभेच्या ऐवजी आम्हाला विधानसभेमध्ये जास्त जागा हव्या आहेत, बच्चू कडू यांची मागणी. तसंच नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावरती अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी. बच्चू कडू यांची नवनीत राणांना ऑफर. बच्चू कडूंनी असं वक्तव्य करणं ठीक आहे. महायुतीचा धर्म सगळ्यांनीच पाळला पाहिजे. योग्य वेळी योग्य तो निर्णय देवेंद्रजी फडणवीस घेतील. रवी राणा यांचं वक्तव्य. मुंबईकरांना पुन्हा एकदा पूलबंदीचा सामना करावा लागणार. सायन धारावी कलेक्टर पूल लवकरच पडणार. 4 जानेवारीनंतर पूल पाडण्याला बीएमसीची परवानगी. निम्न पैनगंगा प्रकल्पाचं इंचभरही काम होऊ देणार नाही. धरणविरोधी संघर्ष समितीचा निर्धार. हे धरण पर्यावरण नियमांना धाब्यावरती बसून तयार करण्याचा आटापिटा सरकार करत असल्याचा आरोप. अदानी हिंडनबर्ग प्रकरणी एसआयटीच्या चौकशीला गरज नाही. अदानी प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. आंतरराष्ट्रीय अहवालावरती चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत. शेअर बाजाराशी संबंधित नियमावली करणं हे सेबीचं काम. सेबीनं 2 महिन्यांमध्ये अहवाल द्यावा. न्यायालयाचे निर्देश. खासदार निलंबन प्रकरणामध्ये विशेषाधिकार समितीची बैठक. 9 जानेवारी रोजी राज्यसभेच्या तर 12 जानेवारी रोजी लोकसभेच्या विशेषाधिकार समितीची बैठक. या बैठकीमध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनासंदर्भात विरोधकांच्या वतीनं बाजू मांडली जाण्याची शक्यता. कॅसिनो संदर्भात राज्य सरकारला कायदा लागू करण्याचे आदेश द्या, या मागणीसाठी उच्च न्यायालयात सध्या नव्यानं जनहित याचिका. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची 4 जानेवारीला महत्वाची बैठक. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि भारत न्याय यात्रेच्या विषयी चर्चा करण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बोलावली आमदारांची बैठक. घोटाळ्याच्या आरोपामध्ये अडकलेल्या हेमंत सोरेन यांच्यावरती अटकेची टांगती तलवार. हेमंत सोरेन यांच्या पत्नीवरती मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता. कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडी चौकशीला गैरहजर. चौकशीबाबत 3ऱ्या समन्सनंतरही केजरीवाल चौकशीसाठी उपस्थित राहिले नाही. केजरीवालांना मी ओळखतो, ते घाबरणाऱ्यांमध्ये नाहीत. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशामध्ये लागू शकतो सीएए कायदा. देशामध्ये लवकरच या संदर्भातले नियम लागू केले जाणार. गृह मंत्रालयाची माहिती. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर उत्तराखंडमध्ये लागू होणार यूसीसी कायदा, तर आसाममध्येही हा कायदा लागू करण्याची शक्यता सुरू. रामललांच्या प्राणप्रतिष्ठेदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उपवास. 22 जानेवारीला रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची होणार प्राणप्रतिष्ठा. कुटुंबियांच्या परवानगीच्या शिवाय रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवता येणार नाही. गंभीर रुग्णांसाठी केंद्र सरकारनं जारी केली मार्गदर्शक तत्त्व. महिला कर्मचाऱ्यांना आता कौटुंबिक पेन्शनसाठी पतीऐवजी मुलांची नावं देता येणार. केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाकडून याला परवानगी. नववर्षाच्या पहिल्याच शुक्रवारी बॉक्स ऑफिसवरती मराठी चित्रपटांची नांदी. सत्यशोधक चित्रपट, माधुरी दीक्षित प्रस्तुत पंचक आणि नाना पाटेकर यांचा ओले आले हा चित्रपट शुक्रवारी होणार प्रदर्शित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.